चला साहेब साहेब पण प्रत्येक एक मिनिट साहेब प्रत्येक गुन्ह्यामध्ये तुम्ही अभिव्यक्त्यांचा सल्ला घेताय का? आतापर्यंत हिंदूंनी ज्या ज्या वेळेत गुन्हे दाखल करायला सांगितले ह्या 2 पोलीस स्टेशनने केले त्याचे पुरावे. आता जर बौद्ध धर्मीयांचा जर अपमान होत असेल आणि त्यांच्या भावना एवढ्या तीव्र असतील तर तुम्ही असं कसं म्हणू शकता कायद्याच्या दृष्टीने अभिव्यक्तींचा सल्ला घेतो, वरिष्ठांचा सल्ला घेतो? प्रत्येक गोष्टीत तुम्ही का नाही घेतलं? म्हणजे तुम्ही हिंदू धर्माच्या बाजूने आहात का? बौद्ध धर्माला वेगळं समजताय का? आणि किंवा इतर धर्म? कारण सत्ता त्यांच्या, मला मी पत्रकार म्हणून बोलतोय, मला बोलू द्या. मला एक गोष्ट हे सांगायचं आहे, प्रत्येक ज्या वेळेस हिंदू धर्म अशी तेढ निर्माण करतो, एखाद्या धर्माविषयी हिंदू धर्मातले कार्यकर्ते येतात, क्षणाचा विलंब न करता जर तुम्ही गुन्हा दाखल करत असताल तर आता का करत नाही? आता कुणाचा दबाव आहे तुम्हाला? आमदारांचा आहे, भाजपच्या गृहमंत्र्यांचा आहे, RSSचा आहे, कुणाचा आहे? नाही, मला हे कुणाचा काय दबाव वगैरे नाहीये. मग तुम्ही गुन्हा दाखल करून का नाही घेत? कारण तुमच्याकडे पुरावा आहे. तुमचा गोपनीय विभाग काल काय करत होता? एक मिनिट, गोपनीय विभाग ऐका, निवेदन ह्यांचं आहे, मी पत्रकार म्हणून तुम्हाला विचारतोय, तुमचा गोपनीय विभाग काय करत होता? त्यांना दिसलं नाही का तिथं मूर्ती आहे त्या ठिकाणी? त्यांना दिसलं नाही का तिथं आरती चालली? तुमचे माणसं नव्हते का तिथं? तुम्ही त्वरित का नाही थांबवलं त्यांना? तर तुम्हाला माहित असतं की हे तेढ निर्माण होणार आहे, ह्या गोष्टी होणार आहे, इथं दंगल भडकण्याचा संभव आहे, 2 समाजात तेढ होत आहे. दौंडमध्ये यवतची घटना झालेली आहे, दौंडमध्ये अनेक घटना झालेल्या आहेत. एवढं सगळं होत असताना तुमचे पोलीस काय करत होते तिथं? आणि तो एक मिनिट दामन साहेब, मी पत्रकार म्हणून बोलतोय, परत कुठारीच करताय तुम्ही. काय करत होते तुमचे पोलीस? नाही, आता ह्याच्यामध्ये बघा, आता तुमचं निवेदन प्राप्त झालेलं आहे. निवेदन ह्यांचंही साहेब, मी पत्रकार म्हणून बोलतोय, पत्रकार म्हणून उत्तर द्या. मी सांगतोय की आता ते निवेदन जे आलेले आहे त्याच्यामध्ये आपण अभ्यास करू, सरकारी अभियोक्ता. पण हे बाकीच्यांसाठी असा अभ्यास होतो का? नाही, बाकीच्यासाठी पण 100% कधीच नाही झाला. हा झाला असेल तर दाखवा, नाही, त्याचे पुरावे दाखवा सर. ह्याच्यापूर्वीचे माझ्या काळामध्ये तरी काही असे गुन्हे दाखल झालेले नाही. तुमच्या तुम्ही आल्यापासून 2-3 घटना झाल्या, तेवतची घटना झाली, इथं दौंडमध्ये झाल्या, अनेक घटना झालेल्या. स्टेशन वेगळं आहे, वेगळं जरी असलं तरी ऐका ना साहेब, वेगळं जरी असलं काय दाखल झालं ह्याचं मला काही कल्पना नाही. साहेब, पोलीस स्टेशन जरी वेगळं असलं तरी हीच प्रोसिजर असेल ना, का वेगळी असती? प्रोसिजर एकच असते. हा, मग नाही, मग तसं सांगा. नाही तर यवतला वेगळी प्रोसिजर आणि दौंडला वेगळी प्रोसिजर आहे का? तसं असेल तर तसं सांगा, म्हणजे जनतेला बी कळेल. कारण का कायदा जनतेसाठी, पोलिसांसाठी, आमदारांसाठी नाही. प्रोसिजरचा काही विषय नाही त्याच्यामध्ये. तुम्ही गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे, तपासात तुम्ही सांगा की हे चुकीचं आहे. तुमचा अर्ज म्हणजे एक प्रकारे गुन्हाच आहे तो. नाही तसं नाही. FIR दाखल करून घ्या साहेब, गुन्हा दाखल करून घ्या, तपास तुम्ही नंतरून करा. तपास करायला तुम्ही विचारा अभिव्यक्तांना ह्याला, पण गुन्हा दाखल करायला तुम्हाला विचारावं लागत नाही. कायद्यात ती तरतूद नाही, त्याच्याखाली तरी तुम्ही गुन्हा दाखल करायला पाहिजे. आणि कायद्यात ही तरतूद नाही वरच्यांना विचारण्याची. कायद्यात तरतूद आहे गुन्हा दाखल करणे, तपास करा, आणि तपासात तुम्ही ठरवा ते योग्य आहे का नाही. तपासात ठरवायचं असतं, गुन्हा दाखल करताना विचारता येत नाही. प्रथमदर्शनी गुन्हा होतो किंवा नाही हे मी नक्की सांगू शकत नाही. त्यासाठी मला सरकारी अभियोक्ताची मी परमिशन, त्यांच्याचा सल्ला घेऊनच मी गुन्हा दाखल करेन. अहो साहेब, तुम्हालाच माहित नसेल कायदा तर जनतेने कुठे जायचं? गोरगरीब जनतेसाठी सगळे कायदे माहित आहे. ऐका ना, गोरगरीब जनतेसाठी जर पोलिसांना कायदे माहित आहे तर एवढ्या मोठ्या फक्त हिंदू धर्माचे आहेत म्हणून तुम्ही घाबरताय का? तुम्हाला गुन्हा दाखल करावाच लागेल साहेब. हा, गुन्हा दाखल करावाच लागेल. शेवटची गुन्हा दाखल करत असाल तर सांगा, तसं नाही तर उद्या जाऊन आम्ही बंद करतो. कारण नसताना ही वाढत जाणार. तिला मान देतोय, आम्ही तुमच्याकडेच अपेक्षा करतोय, आम्हाला बाकीच्याशी काही घेणं देणं नाही. बरं, आम्ही स्वतःहून काय करतोय का ह्याच्यात? आम्हाला करायला भाग पाडलं यांनी. ऐका, 2 दिवस आहे ना. नाही नाही नाही, नाही, नाही. 2 दिवसात काय विचित्र प्रकार घडण्यात आला मग तुम्ही घ्यायला प्रशासन जबाबदार राहील. कसं आहे साहेब, तुम्हाला माहिती आहे? हा विषय महाराष्ट्रात शांत करा. ऐका ना, गुन्हा दाखल करून अहो साहेब, त्या दिवशी बौद्ध पौर्णिमा होती हे समजून घ्या. मुद्दामून षडयंत्र केलंय हे पोलिसांना कसं कळालं नाही? दिवशी केलेलं आहे ते. कसं कळालं नाही पोलिसांना?